कधीच कोणाला कमी समजू नका। वेळ प्रसंगी आपण ज्याला कमजोर समजतो तो कधी आपल्याला धोबीपछाड करून जाईल हे कधीच सांगता येऊ शकत नाही। अशीच काहीशी घटना सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चक्क शिकार करायला आलेल्या बिबट्याला कुत्र्यानंच फाडून टाकलेलं आहे। नेमकं घडलं काय आहे, संपूर्ण थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक प्रजातीचा कुत्रा मानला जातो। ही प्रजाती त्याच्या अत्यंत आक्रमक वृत्तीसाठी देखील ओळखली जाते। बिबट्या हा देखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो। आता विचार करा, बिबट्या आणि हा कुत्रा समोरासमोर आलं तर काय होईल? तुम्ही म्हणाल बिबट्या हा कुत्र्याची सहज शिकार करू शकेल, पण हाच तुमचा समज खोटा ठरवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। आता तुम्हीच पहा, बिबट्या आणि हा कुत्रा समोरासमोर आल्यावर नेमकं काय घडलेलं आहे। हे दोघे आमने सामने आल्यावर शेवटी कोण जिंकलेलं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय। ही घटना जयपूरमध्ये घडलेली आहे। तर झालं असं आहे की पहाटे 4च्या सुमारास एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं गावात शिरला होता। तेवढ्यात त्याला घरासमोर बसलेला एक कुत्रा दिसला। सुरुवातीला बिबट्या हा आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा अंदाजा घेत हळूहळू पुढे सरकू लागला, मात्र क्षणात कुत्र्याला भनक लागते आणि कुत्र्याचा हा प्रतिहल्ला मात्र बिबट्याला भारी पडतो। या पिटबुल कुत्र्यानं अक्षरशः बिबट्याला फाडलंय। कुत्र्याचा असा प्रतिहल्ला पाहून बिबट्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून की काय, त्यानं त्यातून कसावासा तरी पळ काढलेला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि प्रचंड असा व्हायरल होत आहे। सोशल मीडियावरती भवानी सिंग नावाच्या एक अकाउंटवरून हा शेअर करण्यात आलेला व्हिडिओ। हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। एका युजर्सनं म्हटलेलं आहे, म्हणूनच कधी कोणाला कधीच कमी समजू नये। तर एकानं म्हटलेलं आहे, अशा प्रकारे हर कुत्ता अपनी गली में शेर होता है। हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। त्यात तर हा पिटबुल जातीचा कुत्रा असल्याने तो बिबट्यावर चांगलाच भारी पडल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका।